अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर झाल्यानंतर राज्यातली परिवहन महामंडळाची पहिली बस अयोध्येला काल रवाना झाली। 41 प्रवासी घेऊन जाणारी ही बस 2800 किलोमीटरचा प्रवास करणार असून या बसला 3 ठिकाणी थांबे देण्यात आले। या बसला फुलांनी आणि फुग्यांनी सजवण्यात आलं होतं। धुळे परिवहन विभागाने भाविकांना श्रीरामाचे दर्शन व्हावं या उद्देशाने बस पाठवण्याचा निर्णय घेतला आणि या बसला प्रवाशांनी उदंड प्रतिसाद देत अवघ्या 15 दिवसात बुकिंग होऊन बस रवाना झाली। 2800 किलोमीटरचा प्रवास असल्याने या बस सोबत 2 चालक पाठवण्यात आले असल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली। विभागातील सर्व चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी यांनी अत्यंत मेहनतीने धुळे ते अयोध्या यात्रा बस बुकिंग करण्यामध्ये खूप मोठा सहभाग घेतलेला आहे। 4 ते 5 दिवसात 41 प्रवासी बुक झाले आणि आज 10 फेब्रुवारीला इतिहासातली पहिली बस धुळे ते अयोध्या रवाना होत आहे। बरं, साधारणतः जवळपास 4 ते 5 दिवसांची ही यात्रा आहे। प्रवाशांच्या इच्छेनुसार 3 ते 4 मुक्काम होतील। दररोज 500 ते 600 किलोमीटरचा प्रवास आपण करणार। कुठल्या सुविधा बसमध्ये भाविकांना मिळतात? प्रवाशांना बसमध्ये पाणी, चार्जिंग पॉईंट वगैरे सर्व सुविधा देण्यात आलेली आहे। प्रवास सुखकर व्हावा यासाठी 2 चालक आपण देण्यात आले। महिन्याभरात किंवा किती दिवसांनी ह्या बसेस सोडल्या जाणार आणि भाडं आणि कसा प्रतिसाद पहिल्याच बसला? पहिल्या बसला अत्यंत चांगला प्रतिसाद भेटलेला आहे। 4545 रुपये परतीचं तिकीट आहे प्रत्येक प्रवाशांचं आणि जवळपास 2800 ते 2900 किलोमीटरचा हा प्रवास आहे।